श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ। हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार, आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणारे अतिशय प्रभावी असा हा उपायाच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं। म्हणूनच कार्तिक अमावास्येच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि त्यानंतर यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला दान हे करायचं आहे। पण आता जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला स्नानही करायची आहे। स्नान केल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण चुकूनही तुम्हाला अमावास्येच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाहीयेत। स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल हे अर्पण करायचं। हे जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ तसेच थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि असं हे जल ओम आदित्याय नमः, ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आहे। असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। अमावास्या तिथीला श्रीहरी विष्णू तसेच माता लक्ष्मी तसेच महादेवांच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। कार्तिकी अमावास्येच्या दिवशी सकाळी आपल्याला छोटे छोटे काही उपाय सुद्धा करायचे आहेत। आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं, तसेच आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा लावून घ्यायचं आहे। तसेच आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून भूतलावर येत असतात आणि आपल्या त्या उंबरठ्यावर असतात आणि जे आपण पाणी टाकतो ते पाणी ते ग्रहण करत असतात, ज्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे ते आशीर्वाद देत असतात। तर जे फळ आपल्याला
कार्तिकी अमावास्येच्या दिवशी सकाळीच घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं. त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं. धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल हे महादेवांना अतिशय प्रिय आहे. त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी समुद्र मंथनातून हलाहल म्हणजेच विषाने भरलेला कळश बाहेर आला. त्यावेळी सर्व देव हे विष कोण प्राशन करणार हा विचार करू लागले. यावेळी महादेवाने हे विष ग्रहण केले आणि आपल्या कंठात साचवले. यामुळे धोत्रा हे फळ विषारी असल्याने त्याला विषाचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून भगवान महादेवांना अर्पण केले जाते. तसेच धोत्र्याचं फूलही महादेवांना अर्पण केलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी सकाळीच धोत्र्याचं एक फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता तुमच्या अवतीभोवती जर धोत्र्याची झाडं असतील तर तुम्हाला तिथे सहज हे फळ जे आहे ते भेटून जाईल. पण आता नाही भेटलं तर जिथे फूल भंडार असतं तिथे तुम्हाला सहज हे धोत्र्याचं फळ जे आहे ते भेटून जाणार आहे. हे फळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एक तामण घ्यायचं आहे आणि तामणामध्ये आपल्याला ह्या फळाला ठेवायचे. ह्या फळावर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. अशा रीतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, त्यामध्ये थोडी हळद टाकायची, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर हे जे फळ आहे त्याला आपल्याला त्या हळदीमध्ये संपूर्ण बुडवून घ्यायचं आहे. अर्थात काय तर पूर्ण पिवळं करून घ्यायचं. फक्त पिवळं करताना काळजी घ्या कारण धोत्र्याच्या फळाला काटे हे असतात. आता हे फळ जे आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन बसायचं आहे आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. तसेच आपल्याला एक माळ श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. हा दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर महादेव प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे जे फळ आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर, जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगासमोर अर्पण करायचं. तर नसेल शिवलिंग तर तुम्ही स्वामींसमोर अर्पण केलं तरीही चालणार आहे. संपूर्ण दिवसभर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ ही अशी वेळ आहे जी महादेवांना अतिशय प्रिय आहे. ह्या वेळेमध्ये जर आपण महादेवांची पूजा केली, सेवा केली तर आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तर आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाताना 1 लोटाभर पाणी, त्याचबरोबर हे धोत्र्याचं फळ आणि पांढरी मिठाई घेऊन जायचं आहे. महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम तिथे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. पांढरी मिठाई जी घेऊन गेलेली होती ती महादेवांना अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले होते ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं. अर्पण करताना निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की महादेवांना तुम्ही काही नाही अर्पण केलं, फक्त 1 लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही 7 वेळा बोलायची आहे आणि त्यानंतर हे धोत्र्याचं जे फळ आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. पण ती अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. जे फळाचं जे देठ आहे त्याची दिशा महादेवांच्या साईडला ठेवायची आहे आणि आपल्याला हे फळ जे आपल्या मनातली इच्छा बोलून महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. त्यानंतर तिथेच बसून आपल्याला 1 वेळा शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण हे करायचं. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव.